दंडवत हो. आजच्या या 18व्या सत्रामध्ये 19 क्रमांकाचा दृष्टांत आपण बघणार आहोत. एवं बंध निवृत्ती लागी जे जीव करी तेडे अधिका बंधची लागे. मागच्या लाडाची बासीचा दृष्टांत आपण बघितला. त्याआधी काकसुक्राचा दृष्टांत बघितला. त्यामध्ये बघितलं आपण की जीव काय करतो, वाईट गोष्टींमध्ये जिथे फक्त अमेद्य आहे अशा ठिकाणी चांगलं शोधण्याचा प्रयत्न तो जीव करत असतो. परंतु कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच. तसं अमेद्य कितीही तुम्ही त्याच्यामध्ये सार निवडण्याचा प्रयत्न केला तरी ते कसं असणार आहे, अमेद्यच राहणार आहे. ते काही तुम्हाला त्याच्यातनं चांगली निष्पत्ती असे काही दिसणार नाही. सकाळच्या सत्रात बघितलेला लाडाच्या बाकीचा दृष्टांत की यामध्ये सांगितलेलं आहे की जर का परतारक व्यक्तीने जर का आपलं मार्गदर्शन केलं किंवा अन्यथा ज्ञानी जो व्यक्ती आहे, अज्ञानी व्यक्ती जो आहे, म्हणजे 3 प्रकारचे लोक आहेत. एक अज्ञान व्यक्ती आहे, एक अन्यथा ज्ञानी व्यक्ती आहे आणि एक यथार्थ ज्ञानी व्यक्ती आहे. अज्ञानी व्यक्ती म्हणजे ज्याला काहीच ज्ञान नाही, ज्याला काहीच माहिती नाही. त्याची व्याख्या आमच्या शास्त्रकारांनी केलेली की अत्यंतिक नेणीव ते अज्ञान, पूर्ण अज्ञान, ज्याला काहीच माहिती नाही आहे. नंतर आहे सांगितलेलं अन्यथा ज्ञानी व्यक्ती. अन्यथा ज्ञानी व्यक्ती असा आहे की त्याला अर्धवट माहिती आहे. त्याला धड हे पण माहिती नाही, धड तेही माहिती नाही. आणि तो काय करतो, अज्ञान आणि ज्ञान हे मिक्स करून तो सांगत असतो. अर्थात ज्ञान नसतंच, पण जे काय आहे तोडकं मोडकं आणि अज्ञान असं एकत्र करून तो आपल्याला सांगत असतो. आणि याच्यामुळे होतं काय की आपल्याला धड अज्ञानही मिळत नाही, धड ज्ञानही मिळत नाही. अन्यथा ज्ञान हे सगळ्यात वाईट आहे. एखाद्या वेळेस जीव पूर्णपणे अज्ञान असलेला चांगला किंवा पूर्ण ज्ञानी असलेला चांगला, परंतु तो जर का जीव अन्यथा ज्ञानी असेल तर मग खूप अवघड आहे. कारण अन्यथा ज्ञानी व्यक्तीला अज्ञान व्यक्ती जर का असेल, अज्ञान व्यक्तीला जर का आपण समजवायला गेलो तर कदाचित तो समजून घेऊ शकतो, तो ऐकू शकतो की हे काय सांगतायत मला, कारण की मला काही माहिती नाही आहे. अन्यथा ज्ञानी व्यक्ती कसे असतात की त्यांना काय जर का सांगायला गेलं की ते म्हणतात मला माहिती आहे, आम्ही खूप जुने उपदेशी आहोत, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही इतक्या वर्षापासून करतो आहोत. म्हणजे ते ऐकून घ्यायला तयार नसतात. म्हणजे त्यांना धड ते ज्ञान नसतं त्या गोष्टीचं. आणि अज्ञान म्हणावं ते स्वतःला अज्ञान म्हणून घेत नाहीत. आणि या संघर्षामध्ये होतं काय की त्यांचं स्वतःचं नुकसान होत राहतं. आणि त्यांच्या देखोवेखी जर का कोणी काही विधिक्रिया आचरण करत असेल तर त्याचं सुद्धा नुकसान त्याच्यामध्ये होत राहतं. आणि म्हणून एक तर आपण निव्वळ अज्ञानी असलेले चांगलं, म्हणजे आपल्याला ज्ञान होताना एकदम व्यवस्थितपणे ज्ञान होणार आहे. अज्ञान असलेलं चांगलं म्हणजे तुम्ही म्हणाल बरंच झालं, म्हणजे ज्ञान वगैरे घेण्याचा आणि सूत्रपाठ वगैरे काही पाठ करण्याचा काही प्रश्नच नाही. तसं नाही. जेव्हा आपण समोरच्याकडनं काही ग्रहण करत असतो, ऐकत असतो, मार्गदर्शन घेत असतो, त्यावेळेस मला हे माहिती आहे हा भाव त्याच्यामध्ये असता कामा नये. आमच्या स्वामींनी म्हणजे दृष्टांतामध्ये आलेलंच आहे ते, धाले पण येव नेदावे. म्हणजे तुम्हाला तृप्तता नसावी. एखादी लीळा तुम्ही आज ऐकलेली आहे, उद्या परत ती लीळा ऐकायची जर का तुम्हाला योग आला तर ही लीळा मी ऐकलेली आहे, दुसरी लीळा सांगा, असं तुम्ही बोलता कामा नये. तुम्ही काय केलं पाहिजे, ती लीळा परत ऐकण्याची जी काही भूमिका आहे ती तुमची असली पाहिजे. कारण की सकाळी जी लीळा सांगितलेली आहे, काल जी लीळा आपण तीच ऐकलेली आहे, त्याचं विश्लेषण आत्ता काल काहीतरी वेगळं झालेलं आहे. परंतु स्वामी सांगतात की परस्पर मथन कीजे मग नूतन होय.
तर उद्याची लीळा परत आपण ऐकणार आहोत. प्रवाचक कदाचित तेच असतील किंवा प्रवाचक वेगळे असतील, परंतु तुम्हाला लीळा ऐकताना असं जाणवेल की कालच्या लीळेपेक्षा आजच्या लीळेचा अर्थ परत काहीतरी आम्ही वेगळा ह्याच्यातनं ऐकला. आम्ही तिकडे मुलांचं काही सभा वगैरे घेतो. लहान मुलांच्या आपल्या ठरलेल्या लीळा असतात, सस्याची लीळा, वाघाची लीळा. तर कधी कधी असं होतं की 3-4 मुलं सलग सस्याचीच लीळा सांगतात. तर लोकांना असं वाटतं की बाबा हे काय परत परत त्याच लीळा होत आहेत. परंतु मी त्यांना सांगितलं की प्रत्येक मुलाकडनं सस्याची लीळा ऐका. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने सांगेल, त्याच्या शब्दात सांगणार आहे, त्याच्या आवाजात सांगेल. त्याच्यातनं त्याला काय विचार प्राप्त होतोय तो ते सांगेल. एका मुलाने बेडकाची लीळा सांगितली, लहान मुलाने. त्याच्या आधी पण एकाने सांगितलेली होती, परत एकाने सांगितली. तो म्हणाला की तो बेडूक आहे तो स्वामींकडे वेधल्या गेला. अनेक वेळा त्याला लांब नेऊन सोडलं तरी पण तो परत परत येतच होता. आणि त्यांनी ती लीळा संपवली आणि खाली बसायच्या आधी तो बोलला की अशा प्रकारे देवाच्या ठिकाणी बेडूक वेधला पण माणूस का नाही वेधत, असं त्या लहान मुलाने तो प्रश्न केला आणि तो खाली बसला. अर्थातच आम्ही ही लीळा अनेक वेळा वाचलेली आहे, परंतु आम्ही हा कधीच विचार नाही केला. एक जो बेडूक आहे, ज्याला बोलता येत नाही, ज्याला काही म्हणावं तर त्याला काही निरूपण होत नाही, काही होत नाही, त्यांनी तो काही अधिकार करणं त्यांनी जोडलेला आहे की तो स्वामींकडे वेधल्या जातोय. मग एवढं सगळं ज्ञान आपल्याला कळत आहे, सगळं पाठांतर आपलं आहे, एवढे जुने उपदेशी आहोत किंवा काय आहोत आपण, मग आपण देवाकडे कधी वेधल्या जातो का? का वेधल्या जात नाही याची उत्तरं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. कोणी का वेधल्या जातो याची पण उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न काहीच नाही आहे. परंतु आपण आपला विचार केला पाहिजे की साधारणचे प्राणी येतात आणि ते देवाकडे वेधल्या जातात, मग आपल्याला देवाविषयी वेध का उत्पन्न होत नाही? आता ती लीळा मी अनेक वेळा ऐकली. मी जर का म्हणालो असतो ही लीळा सांगू नको दुसरी सांग, परंतु त्यांनी जे शेवटचं वाक्य सांगितलेलं आहे त्या लीळेला अनुसरून, म्हणजे माझ्या अजूनच सुद्धा ते वाक्य लक्षात आहे. एका लहान मुलाने 5 ते 6 वर्षाचा मुलगा होता. म्हणजे कोण व्यक्ती आपल्या निरूपणातनं काय सांगून जाईल, पुन्हा जरी ती तुम्ही ऐकताय, पुन्हा जरी लीळा ऐकताय 3, 4, 5 वेळा, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा काय होणार आहे की नवीन त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला ते मिळत राहील. आणि म्हणून चिंतन हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु जर का आपल्याला सांगणारी व्यक्ती जर का अन्यथा ज्ञानी असेल, आपला विषय इथे चालू आहे, तो व्यक्ती जर का अन्यथा ज्ञानी असेल तर मग आपलं त्याच्यामध्ये नुकसान आहे. तो अन्यथा ज्ञानी असला तरी चालेल, पण तुम्ही डोळस असले पाहिजे. परंतु जर का आपण डोळस नसलो तर आपलं नुकसान होतं हे तर आपल्याला कळतच नाही. परंतु तुम्ही डोळस नसल्याचं अजून एक नुकसान असं होतं की एखादे जर का काही अधिकरणं आपल्याला काहीतरी चांगलं सांगतायत तर ते त्याच्यामध्ये काय ते चांगलं आपल्याला कसं, किती चांगलं सांगतायत आणि ते आपल्यासाठी कसं चांगलं आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे आपला डोळसपणा जर का आपल्याकडे नसेल तर ज्ञान दिलेलं सुद्धा कळत नाही, आणि कोणी अन्यथा ज्ञान सांगत असेल तर त्याच्यामध्ये आपण वाहून जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि म्हणून माणसाने घेणाऱ्याने नेहमी डोळस असावं. काही लोक सांगतात की बाबा पंथामध्ये काही लोक येऊन काही ते सांगतात चतुर्विध साधनावर बुद्धी ठेवू नका, असं नका करू, तसं नका करू, आणि लोक ऐकतात त्यांचं. काही लोक ते सांगणाऱ्यांना नावं ठेवतात. मी सांगणाऱ्यांना नावं नाही ठेवत, मी ऐकणाऱ्यांना नावं ठेवतो की ऐकणारीच डोळस नसल्यामुळे समोरचं चुकीचं सांगतोय की बरोबर सांगतोय याचं पडताळणी आपल्याकडे करण्यासाठी आपल्याकडे ज्ञानच नाही आहे. आणि म्हणून वाचनिक वर्गाने काय केलं पाहिजे, प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान तर त्यांच्याकडे असलंच पाहिजे, पण हळूहळू आपली ज्ञानाची पातळी आपण वाढवली पाहिजे, जेणेकरून कुणीही व्यक्ती काही येऊन सांगेल तर ते कितपत योग्य आहे की अयोग्य आहे ते आपल्याला लगेच लक्षात येणार, आणि त्यातनं काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून सकाळच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की आपल्याला कुणीतरी परतारकत्व करता आहे, कुणीतरी आपल्याला अन्यथा ज्ञान सांगता आहे, आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान तर होतं. आता हे सगळं कळलं आपल्याला की अज्ञान हा एक बंध आहे, अन्यथा ज्ञान हा एक बंध आहे, आणि म्हणून ते फेडण्यासाठी म्हणून आपण अनेक प्रकारचे उपाय आपण करतो. परंतु होतं काय, प्रत्येक वेळी ते उपाय तुम्हाला फलद्रूप होतीलच असं नाही. का नाही होणार फलद्रूप? तुम्ही जर का योग्य उपाय करताय तर तो फलद्रूप झालाच पाहिजे तुमच्यासाठी. परंतु काय होतं,
की आपण उपाय करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये आपलं अन्यथा ज्ञान येत राहतं. उपाय कशा प्रकारे केला गेला पाहिजे तर तो उपाय ठरेल हे आपल्या लक्षात येत नाही. कुणीतरी सांगितलं की बाबा बदाम शरीरासाठी चांगले असतात, आरोग्यासाठी. मग आपण काय केलं, आणले बदाम, 5-10 किलो बदाम घेऊन आलो आणि रोज एक वाटी बदाम खात राहिलो आपण, तर काय होईल? तुम्हाला सांगितलं तूप चांगलं असतं पचनासाठी, म्हणून जर का तुम्ही रोज एक वाटी तूप प्यायला लागले तर काय होईल? त्याच्याने तुम्हाला अपाय होईल. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी आजारातनं मुक्त होण्यासाठी कुठला तरी उपाय तुम्ही ऐकला, परंतु तो उपाय तुम्हाला अर्धवट माहिती आहे, तो पूर्ण उपाय तुम्हाला माहिती नाही आहे. आमच्या शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे रसायन औषधीचं. रसायन औषध अशा प्रकारचं औषध आहे की ते जर घ्यायचं ठरलं तर ते प्रमाणात घ्यावं लागतं. एवढं म्हणजे एवढंच घ्यावं लागतं, ते तेवढं घेऊन चालत नाही. म्हणजे ते असेल की बाबा त्याचं काही प्रमाण असेल की ही जी काही धातूची एक कांडी असेल, सुई असेल समजा, त्या सुईच्या टोकावर जेवढं काही ते द्रव येईल किंवा जेवढं काही ते औषध येईल तेवढंच ते घ्यायचं आहे. तुम्ही जर का त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी तुम्हाला उपयोग होणार नाही त्याचा, आणि जर का जास्त घेतलं तर उलट काय होईल? अपाय होईल. आणि म्हणून हे ताळमेळ जो आहे, हे जो काही समतोल आहे, तो समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. आणि तो समतोल जर का आपल्याला साधला तर आपल्याला उपाय सुद्धा उपयोगी पडेल. अन्यथा तुमच्याकडे समतोल नसेल तर उपाय सुद्धा काय होणार? अनुपयोगी ठरू शकतो किंवा अपायकारक ठरू शकतो. आणि म्हणून आपल्याला बंध लागलेले आहेत, अनेक बंध आहेत. मळबंधनं तर आहेच, 81 कोटी 10 मळ जे आहेत आपल्याला लागलेलेच आहेत. वरून अविद्या सुद्धा आहे, कर्मबंधनं सुद्धा आहेत, ऋणानुबंध सुद्धा आहेत. म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. अजून काय काय नवीन आपल्याला बंध लागतात आणि ते सुटण्यासाठी त्यातनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करायला बघतो. परंतु उपाय आपल्याला पक्का माहिती नसतो की पक्का माहिती असलेला उपाय सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने केला गेला पाहिजे हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून स्वामींनी सांगितलं की आपण या पासी ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे? जो ज्ञात व्यक्ती आहे आणि विरक्त व्यक्ती आहे, नुसता ज्ञात नाही चालणार, नुसता विरक्त नाही चालणार. ज्ञात विरक्त दोन्ही गोष्टी आहेत. जे ज्ञानी सुद्धा आहेत आणि आचरण सुद्धा करतायत. कारण की ज्ञान हे फक्त शब्दरूप असू शकतं, परंतु त्या शब्दरूपाला जेव्हा आचरणामध्ये तुम्ही आणता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या तत्वाचं जी काही गर्भित अर्थ आहे तो त्यावेळेस कळत असतो. त्या वचनाचा जो काही अनुभव आहे जो जेव्हा तुम्ही घ्यायचा असेल तर तो तुम्हाला आचरणाच्याच माध्यमातून घ्यावा लागतो. एरवी बाकी मग आपल्याकडे शब्दज्ञान भरपूर आहे, शब्दाचे अर्थ भरपूर आहेत, परंतु जर का अनुभवाचा अर्थ आपल्याकडे नसेल तर मग ते चालणार नाही. आमच्या भटोबासांनी स्वामींची स्तुती केली, स्तुती करायला लागले. स्वामी त्यांना म्हणतात की बाबा ही स्तुती जी करतायत हे तुम्ही तुमच्या अनुभवाची तुमचे हे बोल आहेत की आम्ही सांगितलेलं परत आम्हाला तुम्ही ऐकवतायत. ते म्हटलं जी आपण जे सांगितलं तेच मी बोलतो आहे. वास्तविक भटोबा चुकीचं बोलत होते असा अर्थ नाही, परंतु ते शब्द बोलल्या जात होते त्याची जी काही प्रतीती आहे प्रत्येक शब्दाची. दयाळू म्हणजे काय, म्हणजे त्याचा अनुभव आपण घेतला असेल तर आपल्याला कळेल दयाळू म्हणजे काय, मयाळू म्हणजे काय. म्हणजे ह्या प्रत्येक परमेश्वराच्या प्रत्येक गुणाचा कुठेतरी आपण अनुभवलेला असेल किंवा ते कुठेतरी आपण त्या तिथपर्यंत आपण पोचू शकणार असू, तेव्हा जाऊन कुठेतरी त्याचा ते जे काही बोलतोय आपण शब्द त्या बोललेल्या त्या शब्दाचं कुठेतरी चीज होणार आहे. नाहीतर आपण अनेक शब्द बोलत असतो, जसं आपण बोलतो प्रायश्चित बोलतो, प्रभू राजसी तामसी मी विकारी, आपण रोज बोलत असतो चांगल्या आवाजात आणि चांगल्या चालीत बोलतो, परंतु बहुतेकांना त्या स्तवनामधले त्या प्रायश्चितातले शब्दांचे अर्थ माहितीच नाही आहेत. मग आता नुसते ते बोलून बोलून काय उपयोग आहे? तुम्हाला तो इतर काही गोष्टी बोलण्यापेक्षा ते बोलताय त्याचा काहीतरी फायदा होईल, परंतु तुम्ही जर शब्द समजून जर का बोललात, शब्दाचा तो अर्थ समजून जर का कुठेतरी तुमच्या हृदयापर्यंत तो अर्थ तुम्ही पोहोचवला, तर मी सकाळी सांगितल्याप्रमाणे हृदयापर्यंत एकदा शब्द पोहोचला की तो अश्रू रूपाने डोळ्यामध्ये उभा राहतो.
तसं जर का काहीतरी होत असेल तर मग समजायचं की आपण शब्द समजला, त्याचा अर्थ समजला, तो आपल्या हृदयापर्यंत पोहोचला. आणि मग आता आपल्याला जर का वेगळ्याच भाषेमध्ये कोणी जर का वाईट बोललं आणि मराठी भाषेत कोणतरी आपल्याला वाईट बोललं, मराठी भाषेत बोललं तर लगेच आपण भांडणच करू तिथे, कारण आपल्याला शब्द समजला, शब्दाचा अर्थ समजला आणि शब्द हृदयापर्यंत पोहोचला, मन दुखावलं आपलं. परंतु एखाद्या जर का वेगळ्याच भाषेत, कन्नडी भाषेतच आपल्याला कोणी काहीतरी बोललं, आपल्याला ती भाषाच समजत नाही, आपण त्यांचे आभार मानू, वा तुम्ही माझ्याविषयी बोललात, चांगलं झालं. अरे पण तो वाईट बोलला आपल्याविषयी, आपल्याला शब्दच समजला नाही, त्याचा अर्थ समजला नाही, तो हृदयापर्यंत पोहोचला नाही, आपण दुखावलो नाही. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी ती समजली पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे आणि तो अर्थ हृदयापर्यंत पोहोचला देखील पाहिजे बरं का. नुसता अर्थ समजून उपयोग नाही आहे. आणि म्हणून ह्यासाठी आपण जे जे काही उपाय करत असतो तर ते उपाय आपल्याला अपाय ठरता कामा नये याची पण दक्षता आपण घेतली पाहिजे. आता जर का उपाय सांगायला गेलं म्हणजे कधी कधी असं होतं, आम्ही आश्रमामध्ये होतो संवत्सरला, काय व्हायचं की परिच्छेदाचा काही विषय निघाला पोथीमध्ये, अभ्यासामध्ये, की परिच्छेद केला पाहिजे पदार्थांचा वगैरे असं काही सांगितलं गेलं की काय व्हायचं की आम्ही 2-2.5 चपाती खाणारे, आम्ही एकदम अर्धी चपातीच खायची, भात बंद, गोड बंद, भाजी एवढीशीच खायची. हे आम्ही काय करायचो, उपाय करायला लागायचो, पण व्हायचा अपाय. आता जर का कमी जेवलो तर रक्त कमी बनेल, रक्त कमी बनलं तर वाचताना डोळ्याला ताण येईल, अशक्तपणा येईल, कुठूनही आपण बसलेलो आहोत आणि एकदम उठलो की चक्कर सारखं होईल, असे प्रकार त्यावेळेस व्हायचे बरं का. तर आमच्या लक्षात नाही यायचं, पण गुरुजींना, मामाजींना जेव्हा कळायचं मग ते आम्हाला येऊन सांगायचे की हे चुकीचं चाललेलं आहे, तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात, संध्याकाळचा व्यापार आहे, रोजचं वाचन आहे, बैठक आहे, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला योग्य आहार सुद्धा घ्यावा लागेल. आणि जर का आहाराचा परिच्छेद करायचा असेल तो पण तुम्ही तुमच्या मनाने करून चालणार नाही, त्याचं सुद्धा काही गणित असतं. म्हणजे आम्ही करायला जायचो उपाय की परिच्छेद केला तर असं असं होईल, तसं तसं होईल, अशा हिशोबाने आम्ही काहीतरी उपाय म्हणून करायला जायचो, वचनोक्त करायला जायचो, म्हणजे वचनाचा आधार घेऊन करायला जायचो, पण वचनोक्त नव्हतो करत, त्याचं कुठेतरी चूक असायची. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की ज्ञात विरक्ताचा संग करावा. आपल्या पंथामध्ये अनेक वेळा तुम्ही असं ऐकलं असेल की शास्त्र हे गुरुमुखे घ्यावं. का घ्यावं, त्याचं कारणच ते आहे की तुम्ही तुमच्या मनाने वाचलं तर तुम्ही तुमच्या मनाचे अर्थ तुम्ही लावाल, अन्यथा अर्थ त्याच्यातनं लावाल. आणि म्हणून जर का एखादा सांगणारी व्यक्ती आहे, अधिकरण व्यक्ती आहे, ज्ञात व्यक्ती आहे, बोधवंत व्यक्ती आहे, जर का त्यांनी जर का तुम्हाला एखादं वचन सांगितलं तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीने जर का त्यांना सांगितलं तर ते म्हणतील असा अर्थ नाही याचा, याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे. आणि मग ते तुम्हाला ते सांगतील, तुम्हाला वाटेल अरे हो हे बरोबर आहे. आम्हाला असं गुरुजी उदाहरण सांगायचे की एखादं वचन आहे, 22 ठाई त्रिदोष एक होता. आता कुठले त्रिदोष होते हे आपल्याला माहिती आहे, आपण ते अध्ययन केलेलं आहे, लीळाचरित्रामध्ये सुद्धा ते आलेले आहेत. परंतु एखाद्या जर का वैद्याला जर का तुम्ही हे वचन सांगितलं किंवा त्याला वाचून दाखवलं की आमच्या स्वामींच्या सन्निधानी ज्या 22 नावाच्या भक्त होत्या त्यांना त्रिदोष होते, मग ते त्रिदोष कुठले जर का तुम्ही त्याला विचारलं तर तो सांगेल वात, कफ आणि पित्त. तो वैद्य आहे, तो वैद्य त्याच्या हिशोबाने सांगेल, त्याला माहिती आहे की जीवाकडे हे 3 दोष आहेत, वात, कफ आणि पित्त, तो त्याच्या पद्धतीने सांगेल. म्हणजे तो कसं सांगतो आहे, तो आपल्याला अन्यथा सांगतोय. आता 22 बाबतीमध्ये आपल्याला बघायचं असेल तर मग त्या वैद्याला विचारून नाही चालणार. ते आपल्याला मग येतीचा जो ज्ञानी आहे, बोधवंत आहे, त्यांनाच ते विचारावं लागेल की बाबा त्रिदोष 22 होते म्हणजे नेमके काय. मग ते तुम्हाला लीळेच्या आधारे, कशाच्या आधारे, लीळेच्या आधारे, लीळेत वाचून ते तुम्हाला सांगतील की बाबा हे इथे सांगितलेलं असं, हा दोष होता, हा दोष होता, हा दोष होता. म्हणजे सांगणारी व्यक्ती आपल्याला कशी पाहिजे हे सगळ्यात आधी आपलं ठरवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही डोळत असणं खूप गरजेचं आहे. आपला विषय चालू आहे की अशा प्रकारे तुम्ही एखादं वचन तुमच्या पद्धतीने वाचता, त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीने लावता आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही आचरण करायला लागता. याच्यामुळे होतं काय की यथार्थ आणि ईश्वराला अपेक्षित असलेला जो अर्थ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आपण त्या दिवशीच उदाहरणामध्ये बघितलं की भटोबासांना त्यांनी गढूळ पाणी दिलं,
वचनाचा अर्थ बरोबर आहे की गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी तुमच्यासाठी समान असलं पाहिजे ज्यावेळेस मिळेल तेव्हा, म्हणजे ज्यावेळेस उपायच नाही आहे, इलाजच नाही आहे, इथे तेच पाणी प्यायचं आहे असं जर का आहे तर मग तुम्हाला ते पाणी प्यावं लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला त्याच्याविषयी किळस भावना विकल्प वगैरे असं असता कामा नये. ही एक मानसिक तयारी तुमची असली पाहिजे असं स्वामींचं त्याच्यातनं हेत आहे. परंतु त्या व्यक्तीने काय केलेलं आहे की त्यांनी भटोबासांना ते पाणी दिलं, गढूळच पाणी दिलं प्यायला, आणि मग भटोबासांनी ते पिऊन घेतलं, त्यांनी सुद्धा तक्रार केली नाही. परंतु पुढे कधी इतर कुणाच्या ठिकाणी क्रिया करत असताना अधिकरण असंच नाही, अधिकरणाच्याच ठाई म्हणून नाही, पण कुणाच्याही ठाई जर का क्रिया करायची असेल तो वासनिक का असे ना, तुम्हाला त्याला देत असताना ते गढूळ पाणी द्यायचं नसेल, जर का स्वच्छ पाणी असेल तर तुम्हाला स्वच्छच पाणी द्यायचं आहे. म्हणजे वचनाचा वेगळा अर्थ हे कधी कळेल आपल्याला? त्या भटोबासांच्या सोबत जे व्यक्ती होते त्यांना सुद्धा ते अर्थ कळालेला नव्हता, त्यांना एकच अर्थ माहिती होता, म्हणजे नित्यविधीतला अर्थ त्यांना तो माहिती आहे. म्हणजे वचनाचा तो नित्यविधीतला अर्थ आहे. नित्यविधीमध्ये तुम्ही एकटे असता, मग तुम्हाला जे काही शिळं पाकं जसं भोजन येईल, जे काय असेल, आता सकाळी भाकर शिल्लक आहे भिक्षेमध्ये, ती संध्याकाळी आपण ती खाऊ शकतो ती शिळी म्हणून. परंतु तिथे सांगितलेलं आहे की निमित्तविधीचा आचार थोडा वेगळा पडतो. निमित्तविधी जर का प्राप्त झाला तर त्यावेळेस काय करावं लागेल तुम्हाला? स्वतः शिळं खा, परंतु सोबत जे अभ्यागत उपलब्ध प्राप्त झालेले आहेत त्यांच्यासाठी भोजन तुम्ही जे काही भिक्षा मागून आणाल तर त्यांच्यासाठी तुम्ही एकदम त्यातले चांगले बरवे पदार्थ जे आहेत, चांगले पदार्थ आहेत, ते त्यांना वाढा, तुम्ही त्यांना ते द्या. त्यांची भिक्षा पण तुम्ही स्वतः घेऊन या त्या दिवसासाठी, म्हणजे तो एक विधी आहे. आणि मग त्यांना चांगलं द्या. आता हे कधी कळेल आपल्याला? निमित्तविधीतला आचार कधी कळेल? जेव्हा तुम्ही निमित्तविधीमध्ये असाल आणि त्या अधिकरणाकडनं तुम्ही त्या वचनाचा अर्थ जेव्हा तुम्ही जाणून घ्याल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ह्या वचनाचा नित्यविधीतला अर्थ असा आहे आणि निमित्तविधीतला अर्थ तो असा आहे. म्हणजे तुम्हाला हा जो भाग आहे प्रसंगोचित कुठे काय असतं ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आमच्याकडे स्मरण हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, कारण नाम प्राप्ती ते करी, परंतु नामस्मरण करत असताना तुम्हाला जर का एखादी सेवा सांगितली तर तुम्ही काय करता? गाठी दाखवता, स्मरण चालू आहे, पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही किंवा मी उठणार नाही. परंतु आमच्याकडे सांगितलेलं आहे की नामस्मरण सुरू असताना जर का एखादी दुसरी सेवा जर का उपलब्ध झाली, एखादे अधिकरण आले, कोणी संत आले आणि मग त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला जावं लागेल, तर तुम्ही त्या अधिकरणांना म्हणाल का थोडं थांबा तिथेच गेटमध्ये, माझं स्मरण चालू आहे? तुम्हाला त्यावेळेस स्मरण तुमचं काय करावं लागेल? गाठी थांबवावी लागेल. परंतु स्मरण थांबेल का? फक्त गाठी थांबेल, अधुरी राहील गाठी, काही हरकत नाही. तुमचं स्मरण जे आहे ते मनीनी होत नसतं, ते मनाने करायची ती साधना आहे. मनी थांबले तरी चालतील. अनेक लोक आम्हाला म्हणतात की बाबा हे आमची गाठी जी आहे ना ती आम्हाला नवीन पाहिजे. म्हणतात का आहे तुमच्याकडे गाठी? ते म्हणतात नाही, हे 108 मण्यांची गाठी पाहिजे. तर 1-2 मणी आमचे ते कायदेशीर हे झालं, तुटले ते, मग ते आता ती किती 107 मण्यांची गाठी झाली. मग मी माझी गाठी काढून दाखवतो मनगटी, म्हटलं याच्यात किती मणी आहे ते मोजा. वास्तविक गाठी हे साधन जे काही कमकुवत आहे मानसिक रूपया, ज्यांचं मन इकडे तिकडे धावत राहतं, त्यांनी गाठी घेऊन स्मरण करावं, नक्कीच करावं, काही हरकत नाही. परंतु गाठीवर अवलंबून राहू नका की गाठी नसेल तर स्मरणच नाही, गाठीतले 2 मणी कमी झाले म्हणून स्मरण त्या गाठीने करायचं नाही, असं कुठेही सांगितलं नाही आपल्याला. गाठीने स्मरण करावं आणि इतक्या गाठ्या स्मरण करावं असं देवाने विहित नाही केलेलं. स्वामींनी चांगदेव भटांना सांगितलं 20-30 वेळा आठवा, 10-20 वेळा आठवा, 7-5 वेळा आठवा, 1-2 वेळा तरी या ते आठवा. तिथे कुठे गाठ्यांचा काही संदर्भ आहे का? तुमचं स्मरण झालं पाहिजे. जेव्हा परमेश्वर अंतर्गाम्य होतो आपल्या, तेव्हा आपल्याला स्मरण करावं लागत नाही, ते स्मरण राहतं आपल्याला. याचं उदाहरण मी देईल आपल्या श्वासाच्या रूपाने. तुम्ही श्वास घेता हे तुम्हाला लक्षात येतं का? आत्ता लक्षात आलं तुमच्या की आपण श्वास घेतोय. इतक्या वेळेचे तुम्ही बसलेले, तुम्हाला असं लक्षात येतंय का तुम्ही श्वास घेताय म्हणून? का कुणी व्यक्ती असा मेलाय की तो का मेला? तो श्वास घ्यायचाच विसरला. असा कोणी माणूस गेलाय का? नाही. श्वास अशा प्रकारचा आहे,
की जो आपल्याला जिवंत ठेवतो आणि तो स्वाभाविकरित्या तो चालू असतो. आमच्याकडे नामस्मरण जे आहे ते आम्हाला आवर्जून करावं लागतं, जबरदस्ती करावं लागतं, वेळ ठरवून करावं लागतं. परंतु आमच्याकडे नामसाधना इतक्या स्वाभाविकपणे ती असली पाहिजे, लीळाचिंतन इतक्या स्वाभाविकपणे असलं पाहिजे, तर मग तुम्हाला हे अनंत सामाय हा जो काही वचनाचं जे काही पद आहे तेव्हा घडेल. ते अनिक न सामाय हे तेव्हा घडेल ज्यावेळेस तुमच्याकडे फक्त परमेश्वराचे विचार असतील, परमेश्वराचं नाम तुमच्याकडे सतत चालू आहे. यतीच्या कथा वार्ता म्हणजे जे काही अधिकरण मंडळी आहेत त्यांचं जे काही आचरण असेल किंवा त्यांचं जे काही शास्त्रोक्त बोलणं असेल वगैरे, त्यांचं विधी आचरण असेल, ते तुम्ही जेव्हा एकमेकांना सांगता हे सांगणं असेल, म्हणजे तेव्हा कुठेतरी अनंत सामाय हे वचनाचं पद घडणार आहे. आणि म्हणून नामस्मरण करत असताना मग ह्या जर का जेवढं तुम्ही गाठी घेऊन करायची सवय असेल तर गाठी घेऊन करा बरं का, नाही तर तुमचं ती साधना परत मोडेल आणि आम्ही गाठी नाही सांगितली की परत मग तुमचं तो विधी टाकल्याचा दोष परत मला लागेल, असं होता कामा नये. स्मरण करा, कसंही करा, गाठी घेऊन करा, विना गाठी करा, परंतु मुळामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये किती मनी असो काही हरकत नाही. कुणी तर मागे असं बघितलेलं की बोटामध्ये ती मण्यांची अंगठी होती बरं का, म्हणजे ती मणी असे ओवलेले आहेत आणि ती अंगठी घातलेली आहे. आपल्या प्रवासामध्ये फक्त ते अंगठ्याने ते मणी फक्त फिरवायचे आणि त्याच्याने ते स्मरण व्हायचं. काही लोक ते यंत्र पण असतं एक, त्याच्यावर ते बरोबर ते संख्या ती एक येत राहते. अर्थात तुम्ही कुठल्या साधनाच्या माध्यमातून जे काय करताय ते करा की नको करा, परंतु नामस्मरण झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. परंतु ते सांगत असताना जर का त्याच्यातनं तुम्हाला कोणी अन्यथा पद्धतीने ते सांगत असेल तर काय होईल? कुणी जरी सांगितलं की बाबा तुमचं ते आमका आमका आहे का, मग तुम्ही असं करा त्याच्यासाठी नामस्मरण करा, म्हणजे परत काय झालं, आपण नामस्मरणाचा उपयोग आपण चुकीच्या गोष्टींसाठी करतो आहोत. कारण की नामाचे 10 टाय याच्यामध्ये सांगितलं, वेद बोध वगैरे जे काही सर्व ईश्वरपैकीचं आहे. हे सगळं प्राप्त केल्यानंतर शेवटी तुम्हाला नामाने मुख्य फायदा सांगितला की नाम प्राप्तीचे करी, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती करून देणारा आहे. परंतु मी तुम्हाला चुकीच्या गोष्टींसाठी जर का नाम साधना सांगितली की बाबा अमक्याचं खूपच चांगलं होतं आहे आणि त्याचं वाईट झालं पाहिजे, मग मी सांगेल असं करा तुम्ही नामस्मरण करा, बरोबर त्याचं वाईट होईल. ह्याच्यासाठी जर का तुम्ही नामस्मरण करत असाल तर ते पूर्णपणे अन्यथा आहे. आता तुम्ही काय करताय, बंध निवृत्तीसाठी उपाय करताय, उपाय चुकीच्या पद्धतीने करताय, तर त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला अजून 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 तुम्ही त्याच्यामध्ये बांधल्या जाणार आहात. तुम्ही काय करायला पाहिजे, सुटलं पाहिजे. ते भूलभुलैया असतो त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी लोक इकडून तिकडे जातात. ते जेवढं रस्ते नवीन नवीन शोधतात तेवढं ते अजून अडकत जातात आणि जो काही बाहेर पडण्याचा, मुक्त होण्याचा जो रस्ता आहे तो मिळत नाही. या ठिकाणी या दृष्टांताच्या संदर्भामध्ये 588 क्रमांकाची पूर्वार्ध गुंफे वस्ती उमाईचे बिडारा पाठवणे लीळा आपण बघणार आहोत. मग गोसावी वाव्य कोणीची गुंफेसी बीजे केले. आपण बघितलेले की परमेश्वरपुराहून भक्त मंडळी आलेली आहेत, भटोबास आहेत, महादाईचा आहेत आणि स्वामी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भटोबासांकडनं स्वामींनी श्रीप्रभूंच्या लीळा वगैरे जे काय आहेत त्या श्रवण केलेल्या आहेत, त्यांना सांगायला लावल्या. तदनंतर मग गोसावी वाव्य कोणीची गुंफेसी बीजे केले. गुंफेच्या वायव्य कोणाला आमचे स्वामी गेलेले आहेत. गोसाव्यांची रात्री पूजा अवसर झाल्यानंतर रात्रीचा जो पूजा अवसर जो स्वामींच्या ठिकाणी संपन्न झाला आणि मग दादोस महादाईचे भट, दादोस महादाईचा आणि भटोबास एरी गुंफेसी निद्रास्थाना निघाली. ते दुसरीकडे निघालेले आहेत निद्रास्थानाला, म्हणजे स्वामींचा मुक्काम या गुंफेत असेल तर तिथे दुसरं कोणी मुक्कामी जास्त थांबत नव्हतं. बाई साधी अजून कोणी थांबतील, फक्त बाकीचे सगळे कुठे जातील, थोडं तिथून लांब जातील, जेणेकरून स्वामींना आपल्या बोलण्याचा वगैरे कशाचा उपद्रव होता कामा नये. आणि म्हणून ते दुसरी गुंफेमध्ये ते निद्रास्थानासाठी निघालेले आहेत. उमाईचे बाहेरी भीतरी निघो लागली. आता उमाईसांना स्वामींनी सांगितलेलं होतं तुम्ही इथेच थांबा,
तुम्ही काही यांच्यासोबत जाऊ नका. परंतु ते जसे निघाले तसं उमाईसांची घालमेल सुरू झाली. ते आत येत आहेत, बाहेर जात आहेत, आत येत आहेत, बाहेर जात आहेत. बाहेर येत आहेत कशासाठी? ह्यांच्यासोबत जाऊया. परंतु स्वामींचं वाक्य आठवली, परत आतमध्ये जातात, परत बाहेर येतात, परत आतमध्ये जातात. हे त्यांचे आत बाहेर त्यांचं चालू आहे. आणि मग सर्वज्ञ म्हणितले देवानी जाणलं त्यांचं सगळं ते त्यांचं जे काही वर्तन सुरू आहे की धड परमेश्वराची आज्ञा जी आहे ती काही हे पालन करणार नाहीत. ह्यांना तिकडे जाण्याचीच ओढ आहे. नातलग आहेत, प्रपंच आहेत. जर का आत्ता आपल्याला घरून फोन आला, आपण काही बोललो नाही त्याच्यामध्ये, फक्त मिस कॉल जरी आला आणि घरचं नाव दिसलं त्याच्यामध्ये, घरून फोन आलेला आहे की आपलं या प्रवचनामध्ये अजिबात मन लागणार नाही. मग बांधली गाईचा दृष्टांत आपण घेणार आहोत. त्या गाईप्रमाणे आपण त्या फोन भोवती बांधल्या जाऊ, स्वतःला बांधून घेऊ. का फोन आला असेल, कशासाठी आला असेल, कोणी केला असेल, काही अडचण आली असेल का, कोण पाहुणे आले असतील का, वगैरे वगैरे इतके प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील. मला तुमच्या या प्रश्नांबद्दल कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे. तुम्हाला प्रश्न येत आहेत, भरपूर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला फक्त काय करायचे, प्रश्नांची दिशा जी आहे ती बदलायची आहे. प्रश्न ज्या संबंधित तुम्ही करत आहात तो फक्त विषय तुम्हाला बदलायचा आहे आणि तुम्हाला ते शंका सगळ्या ब्रह्मविद्येमध्ये आणायच्या आहेत. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की सृष्टीची रचना का केली, कुणासाठी केली, कोणी केली, आणि सृष्टीची रचना करून आता काय सुरू आहे. म्हणजे हे प्रश्न सगळे आम्हाला जोपर्यंत पडत नाही, प्रश्न पडला आणि तो प्रश्न जर का आपण एखाद्या पुढे उपस्थित केला तर काय होतं, त्याच्यामुळे आपलं अज्ञान फिटतं आणि नव्याने आपल्याला ज्ञान काहीतरी मिळत असतं, यथार्थ ज्ञान मिळत असतं. आणि म्हणून प्रश्न हे केले गेले पाहिजेत. परंतु स्वामींनी जी आज्ञा दिलेली आहे ती कुठेतरी पालन व्हावी या दृष्टिकोनातनं उमाईसाचं वर्तन असलं पाहिजे होतं. परंतु प्रपंचामध्ये अडकल्यामुळे, म्हणजे प्रपंचा संबंधित प्रश्न जर का उद्भवलेले आहेत, आता हे आलेले आहेत, हे तिकडे मुक्कामी चालले, मी इकडे मुक्कामी थांबेल, जर का मी पण त्यांच्यासोबत मुक्कामी थांबले, भाऊ बहीण सगळे सोबत असतील, काहीतरी बोलणं होईल, वगैरे वगैरे अनेक प्रश्न उमाईसांच्या मनामध्ये सुरू आहेत. हे प्रश्न जर का त्यांनी ईश्वरासंबंधित जर का उपयोगात आणले असते की स्वामींनी मला इथे राहायला का सांगितलं, स्वामींनी मला त्यांच्यासोबत जायला का नाही सांगितलं, इथे राहिल्याने मला काय लाभ होणार आहे, त्यांच्यासोबत गेल्याने मला काय नुकसान होणार आहे, हे प्रश्न जर का उमाईसांनी स्वतःला निर्माण करून घेतले असते तर नक्कीच ते स्वामींच्या सन्निधानी राहिले असते. त्याचा जो काही लाभ असेल आज्ञा पालनाचा तोही झाला असता आणि अजून सेवा दत्ताचा लाभ झाला असता. परंतु ते प्रश्न उमाईसांच्या मनामध्ये आले नाहीत. इतर प्रश्न आले आणि त्यांचं ते सुरू झालं की मला यांच्यासोबत जायचं. आणि बोलले मात्र काही नाही, परंतु त्यांच्या हावभावावरून ते सगळं दिसत आहे. स्वामी त्यांना म्हणतात बाई बांधली गाय असे, आणि स्वामींनी या ठिकाणी या उमाईसा नावाच्या बाईला एका गाईचा दृष्टांत सांगितलेला आहे. याचं लापणीक आपण या दृष्टांताची बघितलेली आहे की बंधनिवृत्ती लागी जे जीव करी, म्हणजे बंधनातनं सुटण्यासाठी आपण खूप धावपळ करत असतो, धडपडत असतो. परंतु तेने अधिका बंधची लागे, परंतु तुम्ही जर का चुकीचा उपाय करत असाल की योग्य उपाय चुकीच्या पद्धतीने करत असाल तर तुम्ही काय व्हाल, अजून त्या बंधनामध्ये अडकल्या जाल. एखादी दलदल असते, त्या दलदलामध्ये जर का कोणी फसलं तर तो काय करतो, स्वाभाविकच त्याच्यातनं निघण्यासाठी हातपाय हलवतो, प्रयत्न करतो. तर त्याचा अर्थ आहे की जेवढे तुम्ही हातपाय हलवाल तेवढं अजून त्या दलदलीमध्ये आपण फसत राहू. तसंच आहे की योग्य उपाय जर का नाही केले तर अजून आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. आणि याच्यासाठी स्वामींनी दृष्टांत सांगितला, जैसा बांधलीये गाईचा. बांधलीये गाईचा म्हणजे गोठ्यामध्ये जी बांधलेली गाय असते तिचा दृष्टांत सांगितलेला आहे. बांधली गाय असे ते सुटावया लागुनी खुंटा भवंती भवे. बांधली गाय असे ते सुटावया लागोनी, म्हणजे त्याच्यातनं सुटण्यासाठी, मुक्त होण्यासाठी तिला ते बंधन वाटतं. आणि बहुतांशी वेळा आम्ही असं पण बघितलेलं आहे की त्या गाईला जे काही ते दोर बांधलेला आहे आणि त्या खुटाला ते अडकवलेलं आहे तर त्याचं अंतर खूप कमी आहे. त्या गाईला असं वाकूनच राहावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना ते दुःख आहे.
ती बांधलेली दोरी किती छोटी आहे किंवा किती मोठी आहे. आपण काय करतो की आम्हाला काही तसं काही घरी हे नाही आहे की बाबा घरी गेलंच पाहिजे किंवा घरी लक्ष दिलंच पाहिजे असं काही नाही. घरी सगळे एकदम व्यवस्थितपणे आहेत, सतर्क आहेत, लक्ष देतात वगैरे, सगळे सांभाळून घेतात. परंतु तुम्हाला बंधन आहेच की नाही? बंधन आहेच की नाही? पोथीसाठी तुम्ही 10 दिवस मंदिरात थांबाल, पण 11व्या दिवशी समाप्ती झाल्यानंतर घरी जाणेच आहे. म्हणजे कुठे ना कुठे बंधन आहे. फक्त काही लोक एवढे बंधनात आहेत की ते फक्त 2च तास काढू शकतात. काही लोक जे आहेत ते 2 दिवस काढू शकतात, काही लोक 2 महिने काढू शकतात. परंतु बंधन हे आहेच आहे, त्यांना यावंच लागतं. एखादी व्यक्ती आपल्या या जिल्ह्यात सोडून ती दुसरीकडे कुठे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ती कामाला आहे, राज्यामध्ये दुसऱ्या कामाला आहे, परंतु तो मुक्त आहे, तरी पण बंधन आहे. त्याला कुठल्या ना कुठल्या वेळेला परत घरच्याशी संपर्क ठेवावा लागतो. म्हणजे बंधन हे मोकळं असो नाहीतर बांधलेलं असो, बंधन हे बंधनच असतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की बांधली गाय असे ते सुटावया लागून खुंटा भवंती भवे. ती गाय जी आहे ती बघते की मी का अडकलेली आहे, की माझ्या गळ्याचा जो दोर आहे इकडून निघालेला तो इथे बांधलेला आहे. आता तिथून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून ती काय करते, ते मुक्त होण्यासाठी त्याच्या आसपासच ती चालत राहते. ती जी त्याचं काही खुंट आहे त्याला ती प्रदक्षिणा करत राहते. तिला असं वाटतं खूप जर वेळ आपण हे फिरलो असं तर काय वेळ आपण मुक्त होऊ याच्यातनं. तुम्हाला असं वाटतं प्रपंचाचा खूप विचार केला आपण तर आपण त्याच्यातनं मुक्त होऊ. प्रपंचाची खूप कामं आपण केली म्हणजे त्याच्यातनं मुक्त होण्यासाठी हा मार्ग आहे. आपण काय काय लागतं ते एकदा देऊन टाकायचं वगैरे, सगळी कामं आटपायची प्रपंचाची असं म्हणून जर का तुम्ही त्या प्रपंचाभोवती फिरत असाल तर तुम्ही तेवढं 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 अजून त्या प्रपंचामध्ये गुंतत चाललेले आहात. म्हणजे जेवढं तो फिरणार आहे, ती गाय जेवढी फिरणार आहे तेवढं काय होणार आहे की तो दोर त्या खुंटाला गुंडाळला जाणार आहे. आणि जसं जसं ते गुंडाळला जाईल तसं तसं ते दोराचं आणि तिचं अंतर कमी कमी होणार आणि ती एकदम मान तिची अशी खाली होईल त्या खुंटाजवळ. म्हणजे तो वेगळा त्रास, इतक्या वेळ बंधन आहे बांधलेला आहे तो एक वेगळा त्रास, आणि फिरल्यामुळे जे काय अजून आवळल्या गेलेलं आहे अजून तो एक वेगळा त्रास. तेणे तियेचा गळा अधिकाची आवळे. त्यामुळे होतं काय की तिचा जो गळा अधिक प्रमाणामध्ये अजून आवळल्या जातो, त्याची तिला दुखापत व्हायला लागते. आता हे असं झाल्यानंतर देखील जर का कोणी मुक्त करायला गेलं तर ती गाय लगेच काय मुक्त होत नाही. त्याच्यामध्ये तिथे पडाळी गायीचा दृष्टांत पण स्वामींनी सांगितलेला आहे की त्या गायीला ज्या ठिकाणी बांधलेलं आहे त्या ठिकाणी ती जी जागा आहे, म्हणजे गायीला जिथे बांधले जातं ते काही मार्बल वगैरे काही तिथे लावल्या जात नाही. एवढी काही सुखसुविधा त्या पशूंसाठी नसतेच. ते साधारण आपलं एक सारवलेलं असतं, मातीच असते, तिथे काही लादी बिदी अशी काही लावता येत नाही. आणि त्या ठिकाणी काय आहे की सगळं ते पाणी बिणी सगळं तिथेच आहे, ते चारा तिथेच टाकल्या जातोय. कधी पाऊस आला तर ते छत गळतंय तिथलं आणि ते पाणी तिथेच साठतं, त्याचा चिखल होतो, त्या चिखलामध्ये मच्छर वगैरे तयार होतात, त्याच्यामध्ये कीटक तयार होतात, किडे तयार होतात, आळ्या तयार होतात. आणि होतं काय, ते गायीला त्रास देतात ते छोटे प्राणी. मग होतं काय की ती गाय जी आहे ते पायाला जर का काही कीटक चावत असेल काय होत असेल ती गाय पाय झाडते वगैरे, ते वरून गळतं आहे. हे सगळे तिचे हाल बघून त्या गायीचा जो मालक आहे तो असं म्हणतो की बाबा ही गाय जर का इथे बांधून ठेवलेली, हिला किती त्रास होतो आहे, असं करूया आपण हिला थोडंसं चांगल्या ठिकाणी बांधूया. आणि म्हणून तो काय करतो, तो स्वतः जिथे राहतो ज्या घरामध्ये त्या घराची पडवी, बघा इथे पडवी आहे बरं का, हा दृष्टांत सांगत असताना आम्ही कुठे शहरात जर का दृष्टांत सांगतो तर तिथे आम्हाला पडवी दाखवताच येत नाही. शहरातले जे घरं असतात बिल्डिंगमधले म्हणा वगैरे, त्यांच्या घराला ना अंगण असतं ना पडवी असते. मग आम्हाला ते कधी कधी ते नवीन मुलांना समजून नाही सांगता येत. परंतु आज योगाने आपण कुठे बसलेलो आहोत, पडवीतच बसलेलो आहोत. तर मग घराची जी पडवी आहे त्याचा जो काही लाकडाचा खांब आहे, त्या काळामध्ये लाकडाचे खांब असायचे. हा खांब कसला आहे, सिमेंटचा आहे, लोखंडाचा असतो, परंतु तो होता लाकडाचा. असंच ते खांब आहे, लाकडाचं सगळं काम आहे. आणि मग त्या गाईला त्या चांगल्या ठिकाणी बांधलं, ना तिथे मच्छर आहेत ना तिथे काही चिखल आहे काय आहे ना वरून गळतंय, सगळं व्यवस्थित आहे.
आणि मालकाच्या समोर ती गाय आहे. परंतु होतं काय, त्या गायीला माणसांची सवय नसते. एकदम कुणी जर का बाहेरून कोणी आलं, परत घरातल्या माणसांची सवय आहे, परंतु नवीन कोणी माणूस आला की ती गाय एकदम काय होते, भुजते, ती एकदम ती घाबरते, तिला असं वाटतं कोण आलं एकदम. आणि जसं असं कोणी आलं गेलं की ती काय करायची, एकदम इकडे तिकडे धावायची आणि त्याच्यामुळे तो काही लाकडाचा खांब आहे त्याला झटका बसायचा. त्या मालकाने 1-2दा 3दा बघितलं. तो म्हणाला की अरे या गायीचं व्यवस्थित व्हावं, चांगलं व्हावं, चिखलातनं चांगल्या जागी तिला जागा मिळावी म्हणून मी तिला या ठिकाणी आणलं. परंतु काय होईल, तिच्यासाठी तर आपण चांगलं निवासस्थान केलं, तिच्यासाठी आपण चांगलं निवासस्थान केलं, परंतु तिचे जो वर्तन चालू आहे तिने असंच करत राहिली तर हे पडवीचा हा खांब जो आहे तो निघेल आणि आपलं चांगलं निवासस्थान जे आहे ते निघून जाईल. म्हणजे खाली पडेल, एखादं घर ओढलं जाईल, नुकसान होईल आपलं. मग प्रत्येकजण कसं असतं माहिती आहे का, की एक विशिष्ट वेळेपर्यंत दुसऱ्याचा लाभ बघत असतो. विशिष्ट वेळेपर्यंत, जोपर्यंत त्याच्यात माझं नुकसान नाही आहे तोपर्यंत मी तुमचा लाभ बघेल, पण जिथे माझं नुकसान सुरू होईल तिथे मी तुमचा लाभ बंद करून टाकेल, मग मी माझाच लाभ बघेन फक्त. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी काय केलं, तो म्हणे जाऊ द्या गाईला तिकडे चिखलातच पडू द्या, तिचं नशिबातच ते लिहिलेलं आहे म्हणून तो नेऊन परत त्या चिखलात बांधतो तिला. मग तिथे तिला बरं वाटतं, बरं झालं आपण परत आपल्या जागी आलो. परंतु परत ते जे काही दुःख तिला चालू झालेलं आहे, म्हणजे हा सुद्धा काय आहे, बांधली आहे गाईचा दृष्टांत एक प्रकारे, की इथे सुद्धा तिला बांधलेलं आहे चांगल्या ठिकाणी आणि तिकडे सुद्धा तिला बांधलेलं आहे. म्हणजे तुमचा संसार जो आहे तो खूप दुःखरूप आहे, म्हणून तुम्हाला वाटतं की आम्ही खूपच बांधलं गेलो याच्यामध्ये, नको हा संसार. परंतु ज्यांना सुख आहे, पैसा आहे, सगळं काय आहे, त्यांच्यासाठी संसार, त्यांच्यासाठी पण तो संसार तसाच आहे, बंधनकारकच आहे. तो काही त्यांना मुक्त करणारा तिथे नाही आहे, इथे नाही तर तिथे बांधलेलंच आहे. परंतु एखाद्या वेळेस आपल्याला असं काही मुक्ततेचा मार्ग त्याच्यातनं मिळत असतो, म्हणजे तुम्ही त्या दुःखातनं कुठेतरी ईश्वराच्या आनंदाकडे येऊ शकता, असं एखादा मार्ग तुम्हाला मिळतो, तुम्हाला तो प्राप्तही होतो. परंतु आपल्याला अशी सवय झालेली असते संसाराची की त्या ठिकाणी आपण दिवसभर राबू त्या प्रपंचामध्ये. लोक एकदा सकाळी जर का गेले कामाला तर ते रात्रीच येतात, 8 तास काम आणि प्रवासाचे 2 तास 3 तास म्हणजे 10-12 तास नुसते कामामध्ये जातात. तिथे ते सांगत असताना त्याला इतकं अभिमान वाटतो, गर्व वाटतो. परंतु तेच लोक जेव्हा आश्रमात येतात आणि त्यांना जर का सांगितलं 1च तास सेवा आहे, तर ते म्हणतात की आम्ही घरी पण तेच करायचो, इथे पण आल्यानंतर तेच करायचं. मग तिथला आणि इथला फरक काय झाला? म्हणजे मग तिने 1 तास सेवा सुद्धा आपल्याला काय होते, एकदम आपल्याला अडचणवादी वाटते. 8 तास सेवा तिकडे करायची ते बरं वाटतं, इथली 1 तास सेवा नको वाटते. मग इथे जर का 1 तास सेवा जरी सांगितली, एखादा छोटीशी सेवा जरी सांगितली, तर आपण काय करतो, त्या गायीसारखे आपले हातपाय झटकतो, रागवतो, हे होतो. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, नुकसान होतं. मग जर का त्यांना मुक्त केलं तर तुम्हाला जायचं तिकडे जातं, ते कुठे जातात, बरंच प्रपंचातच जातात, मुलाबाळांकडेच जातात. असं होता कामा नये. आपल्याला तिथून निघायचं आहे बाहेर आणि ते जे काही बांधलेपण आहे ते कुठेतरी मुक्तपणामध्ये बदलल्या गेलं पाहिजे. या दृष्टांतामध्ये सांगितलेलं जी गाय आहे ती स्वतःच प्रयत्न करते आहे. ही जी गाय आहे तिच्यापेक्षा थोडीशी प्रगत दिसते, ही शिकलेली आहे जास्त, की ती स्वतः प्रयत्न करते की आपल्याला याच्यातनं मुक्त व्हायचं आहे. परंतु काय झालेलं आहे की ती जी गाय होती ती स्वतःसाठी प्रयत्नच करत नव्हती मुक्त होण्यासाठी. तर ती कशी आहे, आत्यंतिक नेणीववाली, अज्ञान आहे ती. ही गाय जी आहे ती सुटण्यासाठी प्रयत्न करते आहे, परंतु ही गाय कशी आहे, अन्यथा ज्ञानी आहे. तिला उपाय आवश्यक आहे, सुटायचा आहे, परंतु उपाय नेमका आपण काय किती चुकीचा करतोय हे तिच्या लक्षात येत नाही आणि म्हणून ती चुकीचा उपाय करते आहे. तेने तियेचा गळा अधिकाची आवळे, अजून तो गळा आवळला जातो. मग आता ती मुक्त कशी होईल ना, जेने बिरडे लाविले तो सोडी तै सुटे का, तिये जातीचे लेकरू सोडी तै सुटे. तिला जे कोणी बांधलेलं आहे ते बांधण्याची पण विशिष्ट पद्धत असते. म्हणजे आता आम्हाला तर आधी माहीत नव्हतं, आश्रमात गेल्यानंतर कळलं की काहीतरी बांधायचं असेल तर ते म्हणायचे बैलगाड बांधा. आता बैलगाड कशी असते आम्हाला माहिती नाही.
मग तिथे आम्हाला आश्रमातल्या लोकांनी शिकवली बैलगाठ कशी असते, ती एकदा बांधली की पक्की बसल्या जाते ती. मग अशा काही गाठी असतात की त्या अशाच पद्धतीने बांधल्या गेल्या पाहिजेत. तर मग ते सोडेल कोण? कोण सोडू शकतं ना? ज्या व्यक्तीने ते बांधलेलं आहे तोच व्यक्ती ते सोडू शकतो. अन्यथा दुसरं कोणी आलं तर त्याला ते समजतच नाही कसं सोडायचं ते. किंवा तिये जातीचे लेकरू शेरडी सोडी, म्हणजे त्या शेतकऱ्याचा म्हणा जो कोणी मुलगा असेल किंवा त्या जातीचं कोणी असेल की त्यांना ते बरोबर माहिती आहे, तर तीच व्यक्ती बरोबर ते कार्य करू शकते. अन्यथा दुसरी व्यक्ती जर का आली तर ती काय करेल? गुंता करू शकते. बहुतांशी कार्यक्रमाच्या वेळेस असं असतं, स्वागतासाठी हार आणलेले असतात आणि ते जर का चुकीच्या माणसाच्या हातात दिले तर ते हारांचा एवढा गुंता करून टाकतो तो. आणि जर का आता ते सोडायचे ते हार, तर ते पण योग्यच व्यक्तीच्या हातात दिले गेले पाहिजेत, नाही तर तो काय करतो? अजून गुंता करून ठेवतो त्याचा. मग काही विशिष्ट लोक असे असतात, ते असं बघतात काय गुंता आहे, कसा गुंता आहे हे लक्षात घेतात आणि बरोबर तो गुंता ते सोडवतात. काही लोक कुशळ आहेत, म्हणजे अशा पद्धतीचं जे गुंतागुंत आहे ती सोडवता आली पाहिजे आपल्याला. आपण सोडवायला जातो आणि त्याच्यात अजून आपण गुंतागंत करून ठेवत असतो, तर तसं असता कामा नये. हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर प्रवृत्ती जीवासी आधी मिळू लागला असे. परमेश्वराच्या प्रवृत्तीने सृष्टी रचनेकाळी काही कार्य झालेली आहेत. याच्यामध्ये ईश्वराचा मनोधर्म आहे. मायेने काही स्वतःच्या मनाने सृष्टीची रचना केली नाही आणि स्वतःच्या मनाने आपल्याला मळं लावली नाहीत. परमेश्वराच्या मनोधर्मानेच ते कार्य झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की या मळांपासून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. या मळांच्या संबंधित जे काही कर्म आपण लावून घेतलेली इतर देवतेंची, जी अविद्येवर उमटलेली आहेत, त्यांच्यापासून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. मग कर्मापासून जर का मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कणवादायक काहीतरी कार्य करावे लागतील. आपण काय करतो की कर्मापासून सुटण्यासाठी आपण परत कर्मच करतो आहोत. पण तुम्ही जे कर्म करताय त्याच्यामुळे अजून कर्म जोडल्या जात आहे. या व्यक्तीचा आणि तुमचा ऋणानुबंध फेडण्यासाठी तुम्ही काय करतात? त्याच्यासाठी तुम्ही कुणाकडनं तरी काहीतरी लुबाडून आणताय किंवा त्याला फसवून आणताय, त्याला न विचारता आणताय तिसऱ्या व्यक्तीकडनं, आणि तुम्ही ह्या व्यक्तीला देतायत. याच्याने तुमचं ऋणानुबंध संपलं, दिलं याला संपला विषय. परंतु ज्याच्याकडनं आणलं त्याच्यानं तुमचा ऋणानुबंध सुरू झाला. आणि म्हणजे असे आपण ऋणानुबंध सोडवायला जातो, परंतु होतं काय की अधिकाधिक ते वाढत राहतं. आपल्याला वाटतंय की आपण फेडतोय, परंतु ते वाढतंय हे लक्षात आपल्याला येत नाही. आणि म्हणून कधीही कुठल्या कर्मातून तुम्हाला सुटायचं असेल तर त्याच्यासाठी परत कर्म करू नका. त्याच्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागेल? दैवपैकीकडे तुम्हाला यावं लागेल. प्रारब्ध भोगेक्षयो, भोगल्याने तर क्षालन होणारच आहे कर्माचं, परंतु ते भोगता भोगता अजून 4-5 गोष्टी लागतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी लागलेलं आहे, एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला जखम झाली, आता तुम्ही ती जखम काय करतात? भोगतायत, त्याचं दुःख भोगताय. परंतु मनामध्ये काय चालू आहे? त्याच्यामुळे मला लागलंय, नाही तर मला लागलं नसतं वगैरे. त्याला मूर्ख, वेडा काय काय आपण म्हणतो. म्हणजे हे जखम तर भोगून आपण ती संपवतोय, परंतु त्या दुसऱ्या व्यक्तीला बोलून परत दुसरे कर्म आपण जोडतो आहोत. असे अनेक कर्म आपण जोडतो आहोत आणि हे जोडून ठेवलेले आहेत अनंत सृष्टी. आता कुठेतरी आम्हाला कळालं की ह्याच्यातनं मुक्त व्हायचं आहे. मग मुक्त होण्यासाठी उपाय कुठला आहे? कुठेतरी तुम्हाला दास्यमोचक सांगितलेलं आहे, ज्ञानमोचक सांगितलेलं, इकडे आपल्याला जावं लागेल. माईन भटांनी पण सांगितलेलं होतं की कर्म कीजे कर्मातो शुद्ध अंतकरण होय, शुद्ध अंतकरणे वैराग्य उपजे, वैराग्य झाल्यानंतर ज्ञान होईल आणि ज्ञानोदय मोक्ष, हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. परंतु त्यांनी कसला क्रम सांगितला? कर्माचाच क्रम सांगितला. कर्म करावं आणि त्याच्याने मोक्ष मिळेल. स्वामी सांगतात की कर्म केल्याने परत काय होणार? फळ मिळणार. कर्म केल्याने परत कर्म वाढणार. सगळं हे चालूच आहे. कर्माच्याच बंधनात तुम्ही राहणार. मग कुठे आहे वैराग्य? कुठे आहे शुद्ध अंतकरण? कुठे आहे ज्ञान? आणि कुठे आहे मोक्ष? हे अवघे लटिके. मग खरं काय आहे त्याच्यावर चर्चा झाली आणि मग मुक्त होण्याचा मार्ग स्वामींनी काय सांगितला? मुंची जेना, जीव देवता प्रपंचाच्या सेवात असल्यामुळे आपण मुंची जेना म्हणजे मुक्त होणार नाही. मग कोण मुक्त करणार ना? एक परमेश्वर.
मग परमेश्वर आपल्याला मुक्त करतील तर त्याचं काहीतरी साधन आम्हाला देतील ना, ते काहीतरी विधी विहित करतील. तो विधी कुठला, ते साधन कुठलं? स्वामी सांगतात ते दास्य मोचक. ते दास्य मोचक म्हणजे त्यांनी सांगितलेलं जे काही विधी आहे, त्यांनी सांगितलेलं जे काही आम्हाला विहित केलेलं आहे ते जर का तुम्ही केलं तरच आपली दुःखापासून मुक्तता होईल. म्हणजे आम्हाला कर्मापासून मुक्त व्हायचं असेल तर कर्मात जायची गरज नाही आहे, कणवेकडे यायची आपल्याला आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारे जे मळ लागलेले आहेत ते फिटावया लागून जीव अनेक उपाय करी, परंतु काहीसे नाही न फिटे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे मळ तुमच्या कार्यामुळे ते फिटणार नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल, ईश्वराने सांगितलेल्या विधीच्या क्रमाने जावं लागेल. मग त्याच्यामधनं शाब्द, अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञानापर्यंत जावं लागेल. मग त्या ठिकाणी विशिष्ट वेळामध्ये जेव्हा परमेश्वर म्हणजे विशेष ज्ञान झाल्या पण लगेच काही आद्यमळे फिटत नाही. विशेष ज्ञानाच्या त्या ज्ञानामध्ये त्या वेळामध्ये जेव्हा केव्हा प्राप्ती व्हायची वेळ आहे त्यावेळीच आपण आद्यमळाच्या वेगळं होणार आहोत. म्हणजे हे सगळ्यांपासून मुक्त करणारे कोण आहेत? परमेश्वर आहेत. हे एकदा आपल्या लक्षात आलं पाहिजे. एके परमेश्वरे विन आपल्याला कुणीही आपल्याला या सगळ्या बंधनातनं मुक्त करणार नाही. त्याच्यासाठी तोच एक उपाय आहे. आणि मग परितो काहीसे नाही न फिटे तेने अधिका नरकची होती. परंतु तुम्ही तुमच्या मनाचे विधी करत राहिले, जीव निर्मित जर का विधी तुम्ही करत बसले तर तुम्हाला त्याच्यामुळे अधिक कर्मबंधन आणि अधिक नरकच होत राहतील. म्हणून परमेश्वराने जर का हे फेडलं, परमेश्वर अवताराने जर का आपल्याला याच्यातनं मुक्त करून म्हटलं आणि त्यांच्या त्या प्रक्रियेला आपण सकारात्मकपणे जर का प्रतिसाद दिला, त्यांनी सांगितलेलं आचरण आपण केलं तरच कुठेतरी अनुसरण घडेल आणि त्या माध्यमातूनच आपल्याला मोक्षापर्यंत, आनंदापर्यंत, ईश्वर स्वरूपापर्यंत जाता येईल. आजच्या या सत्रामध्ये आपण 19 क्रमांकाचा बांधली गाईचा दृष्टांत आणि तत्संबंधित पूर्वार्ध 588 क्रमांकाची लीळा या ठिकाणी आपण घेतलेली आहे. दंडवत